हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स। तर आज आपण पाहणार आहोत मराठी धडा चौथा, माझी जोडी। चला तर पाहून घेऊया। आपल्याला इथे चित्रे देण्यात आलेली आहेत, तर चित्रे ते पाहायची आहेत, त्यांची ओळख करून घ्यायची आहे आणि त्यांची नावं सांगायची आहेत। पहा चित्रात काय काय देण्यात आलेलं आहे ते आपण पाहून घेऊया। तर पहिला चित्र आहे तो कढईचं चित्र देण्यात आलेलं आहे, तर त्याचं नाव येईल कढई। तर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला आंबा दाखवण्यात आलेला आहे। काय दाखवण्यात आलेला आहे? आंबा। तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला गुलाब दाखवण्यात आलेला आहे आणि चौथ्या चित्रामध्ये आपल्याला पालक दाखवण्यात आलेला आहे। तर खाली सांगण्यात आलेलं आहे, पहा चित्रे बघ, चित्रांची नाव ओळख आणि चित्राखाली नावे पहा। तर चित्रे पहा म्हणलेलं आहे, पुन्हा त्यांची नावे ओळख म्हणलेलं आहे आणि चित्राखाली त्यांची नावे देण्यात आलेली आहेत, तर ते नावे पाहून घ्या असं म्हटलेलं आहे। तर कढई देण्यात आलेला आहे, आंबा देण्यात आलेला आहे, गुलाब देण्यात आलेला आहे आणि पालक देण्यात आलेला आहे। तर त्याच चित्रा रिलेटेड खाली आपल्याला जोड्या जुळवा असं म्हणलेलं आहे। काय म्हणलेलं आहे? जोड्या जुळवा देण्यात आलेला आहे। तर इथं पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे पहा, चित्रे बघ, चित्रांची नावे ओळख आणि जोडी लाव। चित्र पाहून आपल्याला काय करायचं आहे, तर त्यांची जोड्या जुळवून घ्यायच्या आहेत, मॅच द पेअर्स करून घ्यायचं आहे। एक एक्झाम्पल ऑलरेडी सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे। तर पालक जो चित्र आहे त्याला पालक सोबत काय केलेलं आहे, मॅच करून घेतलेलं आहे, जोडी लावून घेतलेली आहे। तर सेकंड वन जो आहे, दुसरा जो आहे तो आहे गुलाब। तर गुलाब सोबत काय करून घेऊया, इथं आपण जोडी लावून घेऊया। दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कढई, पुढचा आहे कढई। कढईला आपण कढई सोबत मॅच करून घेऊया। मुलांना हे वाचायला लावायचे आहेत, शब्द वाचल्यावरच मुलांना हे समजतील। दॅट आफ्टर आहे आंबा। आंबा हा वर्ड आहे, आंब्यासोबत त्याला काय करून घेऊया, इथं जोडी जुळवून घेऊया। दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सारखी नावे ओळख, जोडी लाव आणि नावे सांग। सारखी सारखी नावे देण्यात आलेली आहेत, सेम म्हणजे ॲज इट इज सारखीच नावे आहेत, त्यांना काय करायचं आहे, फक्त आपल्याला जोडी लावायचं आहे। इथं गुलाब आहे, तर इथं सुद्धा गुलाब आहे, गुलाबला काय करायचं आहे, जोडी बनवायची आहे। तर तसंच आंबा आणि येथे सुद्धा आंबा देण्यात आलेला आहे, त्यांची जोडी इथं जमवायची आहे। नेक्स्ट वन आहे कढई। कढईला कढई सोबत आपल्याला जोडी जुळून घ्यायचं आहे आणि लास्ट वन आहे पालक। पालकला पालक सोबत काय करून घेऊया, जोडी जुळून घेऊया। तर सूचना देण्यात आलेल्या आहेत, पहा विद्यार्थ्यांना चित्र, शब्दपट्ट्या यांचा वापर करून वस्तू आणि नावे यांची ओळख करून द्यावी। उत्तरे स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा स्वीकार करावा आणि चित्र आणि शब्दपट्ट्या यांचा वापर करून वस्तू व नावे ओळखण्याचा सराव करून घ्यावा। तर इथं आपल्याला चित्र देण्यात आलेली आहेत आणि चित्राखाली चित्रांची पट्टे म्हणजे चित्रांची नावे देण्यात आलेली आहेत, त्यांची पहिला विद्यार्थ्यांना इथे ओळख करून द्यायची आहे। काय करून द्यायची आहे? ओळख करून द्यायची आहे आणि त्यांना जे काही मुलं आन्सर सांगणार आहेत किंवा उत्तरं सांगणार आहेत ते त्यांच्या लँग्वेजेस मध्ये सांगू शकतील, मे बी म्हणजेच काय मातृभाषेत, त्यांची जी भाषा आहे त्या भाषेत ते सांगू शकतील। तर ते आन्सर आपल्याला काय करायचं आहे, एक्सेप्ट करायचं आहे, स्वीकारून घ्यायचं आहे। चित्र व चित्र शब्दपट्ट्यांचा याचा वापर करून वस्तू व नाव ओळखण्याचा इथं सराव करून घ्यायचा आहे आणि प्रॅक्टिस आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आज आपण पार्ट नंबर 4 माझी जोडी हा लेसन पाहिलो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन। बाय बाय।